श्री स्वामी समर्थ. आज आमची मुलगी, आज माझी राणी स्वयंपाक करते. आज रेसिपी नाही दाखवणार, आज मी भाजी साफ करणार आहे. आणि संध्याकाळचं बघा, एकदा देवबत्ती झाली की किती फ्रेश वाटतं घर. आणि आम्ही संध्याकाळीच येतो कामावरून असं म्हटलं तर. देवबत्ती वगैरे झाली की एकदम मंदिरासारखं घर वाटतं, खूप शांत वाटतं. छान. आज आपण भाजी साफ करूया. पालक आणि शेपू, मेथी हे साफ करून ठेवूया. आणि मी गप्पा मारते तुमच्याशी. या थंडीच्या सीझनलाच भाजी मिळते. पालक, मेथी. आता मेथी खूप स्वस्त झाली, 20 रुपये झाली. 40 रुपयाची जुडी, 60 रुपयाची जुडी, स्वस्त झाली. हे खूप बरं वाटतं थंडीतून खायला. आणि पालक आज आणले आम्ही. बाकी कालचे व्हिडिओ कसे वाटले, तुम्ही काही मला कमेंट नाही केलं, सांगितलंच नाही. कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. म्हणजे एक ऊर्जा येते ना नवीन नवीन. अरे हां, कोणी काही सबस्क्राईब केलं आहे, परत त्याच्यानंतर कोणी कमेंट केलं आहे, चांगलं बोलत आहे, मग एक ऊर्जा येते व्हिडिओ करायला. खूप बरं वाटतं. कोणीतरी आपल्याला एक आवडलं आहे, आपण बोललेलं, आपण स्वयंपाक केलेलं आवडतं. ऊर्जा येते, कंटाळा येत नाही. तिला फक्त पुलाव खायचा आहे, बाकी काही नको आहे. ती नुसती भात खाणार आहे. ती म्हणते की मी व्हिडिओमध्ये येणार नाही. हां, आत्ताची मुलं काय मूडवरती ना, ती येतील किंवा नाही येतील. तुला काय बोलायचं आहे का रानू? काय बोलायचं आहे का? ये ना, बोल थोडंसं. का गं, जरा बरं वाटेल तू पण बोललीस तर, म्हणजे मला बरं वाटेल. असं कसं दुखलं पाय? सकाळची डब्याची तयारी. सकाळी लवकर जायचं असतं, लवकर उठायचं, लवकर पटापट पटापट भाजी करायची. साफ केलेली असली की काही प्रॉब्लेम नाही, पटकन होतं. कापायचं, फोडणीला घालायचं, झाली भाजी. अर्ध्या तासात भाजी चपाती तयार. मग भाजी साफ करून ठेवायची. चपाती मी करणार आहे, दीदी फक्त तिचा पुलाव करणार आहे ती. मग मी तवसात भाजी साफ करून घेते. साधाच व्हिडिओ करते, काही रेसिपी वगैरे दाखवत नाही आहे. आम्ही कुठे बाहेर जात नाही ना, आम्ही गावी पण नाही जात. आम्ही गावी गेलो तर गावचे व्हिडिओ दाखवू नक्कीच, शेतावरचे. मला तर गावामध्ये राहायला खूप आवडतं, पण काम नाही ना गावामध्ये, काय करणार. गावामध्ये काम नाही तर पैसे मिळणार नाही. पण मुंबईमध्ये राहावं लागतं. मुंबईमध्ये जवळजवळ. आमच्या गावामध्ये कधी गाडी येते आणि कधी जाते हे माहितीच नाही आम्हाला. जंगलामध्ये सगळीच काही भाजी सारखी नाही आहे. एक पान चांगलं तर एक पान किरलेला असं आहे. सगळीच काही पानं चांगली नसतात. पण महाग मिळते बघा. 30 रुपये, 20 रुपये, 30 रुपये जुडी आहे. पण एक पान चांगलं नाही, एक पान चांगलं, एक पान खराब, एवढं टाकून द्यायला लागेल. पिकलेल्या पाण्याने काही चव नाही लागत भाजीला. पालक डाळ बनवली ना, खूप छान लागते भातावर खायला. पालक बटाटा, पालक डाळ. उद्या संध्याकाळी मी पालक डाळ बनवेल, ते तुम्हाला नक्कीच दाखवेल. पालक डाळ आणि भात मस्त लागतं. मुलं तर दिवसाभरात ना एकदाच जेवायला येतात घरी, त्याच्यामुळं भात तर संध्याकाळी पाहिजेच. आम्ही सगळं जेवण जेवतो, डाळ भात भाजी सगळं. आम्ही काही डाएट वगैरे नाही आहे. कामाची माणसं कुठे डाएट करणार. एवढं भूक लागते, पहिलं खायचं आहे. दुधी आणि हा श्रावणी काय याला बोलतात, पापडी. पापडी नाही सोलत आता, राहू दे. मेथी साफ करून ठेवते आणि अशी
छान मेथी भेटले, गावठी गावठी मेथी आहे, ती पण 30 रुपये आहे जोडी. पण चांगली आहे, बारीक आहे पानाची, सुगंध पण छान आहे, खूप मस्त वाटतं. कोथिंबीर आहे, पण माझ्या दीदीला कोथिंबीर अजिबात आवडत नाही जेवणात टाकलेली. मला आवडते, सजावटसाठी आवडते, खायला आवडत नाही. पण छान वाटतं ना कोथिंबीरमध्ये. तिखट डाळ केली तर कोथिंबीर खूप मस्त वाटतं. कोथिंबीर टाकल्यावर टॅमॅटो कोथिंबीर वरून टाकली, तिखट डाळीवर डाळ बनवते वेगळी, छान लागते. आमटी भात, त्याला आमटी भात बोलतात आमच्या गावाकडे, आमटी भात बोलतात. आमटी केली आणि भात केला. आमच्या आता गावाकडे आम्ही जाऊ ना, तेव्हा गावची पद्धत दाखवू. आम्ही दिवसभर कोणी घरी नसतो ना, संध्याकाळचीच येतो आम्ही. त्यामुळे एक संध्याकाळचा 15 मिनटाचा व्हिडिओ आपण टाकूया. छान वाटतं बोलून. मला खूप आवडतं असं व्हिडिओ करायला, बाहेर फिरायला जायला, गाणी बोलायला आवडतं, खूप आवडतं. पण मुलांना ऊर्जा नसते, आजकालच्या मुलांना जास्त ऊर्जा नाही, ही आवड नाही मेन म्हणजे, की चला आपण पण करूया काहीतरी नवीन, असं नाही त्यांना. बस त्यांचा अभ्यास आणि त्यांचा मोबाईल एवढंच, आणि त्यांच्या मैत्रिणी. माझा चिकू थोडासा तोंड दाखवतो घरामध्ये, हां येतो मम्मी, खाली जाऊन येतो, खाली जाऊन येतो. आता खाली गेले तो 6 वाजल्यापासून, अजून आला नाही आहे घरी. येतो म्हणतो आणि येतच नाही, त्याला नुसतं फिरायचं. आज सुट्टी आहे ना त्याला, नाहीतर दिवसभर कामावर असतो, त्याच्यामुळे त्याला कोण मित्र भेटत नाहीत. मग समोरचा दिवस असेल त्या दिवशी त्याचा मित्रांचा. नाही, संभाजीला जातो, मी संभाजीला जातो. मग नक्कीच संभाजीला जातो काही माहिती नाही, पण जातो. जरा जायचंच असतं मित्रांसोबत फिरायला, आवडतं. आता वेस्टला गेला आहे, कधी गेले माहिती नाही, मित्रांसोबत फिरतो आहे. आजचा दिवस आहे त्याचा. उद्यापासून त्याला सकाळी जायचं आहे 10 वाजता, रात्री यायचं आहे 8 वाजता. गंमत तर काही करता येत नाही, की गमतीन काय बोलू की तुम्हाला हसण्यासारखा व्हिडिओ काहीतरी करू. मला एवढं सरळ सरळ छान बोलता येतं. कसं वाटतं कमेंट करून सांगा. मी गप्पा मारते तुमच्याशी, ते कसे वाटतात. भाजी साफ करायचा व्हिडिओ दाखवते. कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका, शेअर करा, सगळ्यांना सांगा. आणि मराठी माणसाला मराठी माणसांनी साथ दिलंच पाहिजे. त्या अवनीताई कशा बोलतात, आपली मराठी माणसं, तसंच आपण सगळ्यांनी मराठी माणसांनी एक मताने राहिलो ना, किंवा आपण चांगलं बोललो ना, काही होणार नाही. आता काही लोक असतात ना एकमेकावर जाणणारे, अरे हां ही काय आता मोठी झाली, ही मी काय आता व्हिडिओ करायला लागले, असं बोलणारे भरपूर असतात, पाय खेचणारे भरपूर लोक असतात. पण असं आपण नाही करायचं, पाय खेचायचं नाही कोणाचा. जाऊ दे, तो जातो आहे त्याच्या नशिबाने, पुढे जातो आहे, नशिबाने करतो आहे, त्याला हौस आहे, त्याच्या अंगामध्ये ऊर्जा आहे, चांगली कला आहे, तो काम त्याचा करून तो दुसरा काहीतरी काम करतो आहे, करू द्या त्याला. उलट तुम्ही साथ द्या आणि असं म्हणा की हां खूप चांगलं करतो आहेस, असंच पुढे जा, शाबासकी द्या, त्याची पाठ ठोकवा, म्हणजे त्याला एक बरं वाटेल अजून पुढे जायला. माझं तर मत हेच आहे, मला तर हेच वाटतं की सगळ्यांनी सारखं राहावं, चांगलं बोलावं, निगेटिव्ह विचार करावे नाही, पॉझिटिव्ह राहावं माणसाने, आणि मस्त. बारीक कोथिंबीर आहे मस्त, हे बघा किती छान आहे. कांदा भजीमध्ये काल टाकायला पाहिजे होती, तर नव्हती भेटली, म्हणून मी घेऊन आले. मला लागते कोथिंबीर बाबा, थोडीशी कांदा भजीमध्ये टाकली, डाळीमध्ये टाकली, चांगलं वाटतं. पण गावठीच आणली मी, ती होती एक दुसरी, पण ती नको आहे मला, मी गावठीच आणली कोथिंबीर छानशी बघून. सध्या आता भाजी वगैरे खूप महाग मिळते, थंडी असू द्या नाही तर गरमी असू द्या,
आता गरमीतून अजून सुकलेली भाजी तरी पण महाग मिळेल आणि थंडीतून मग तेवढीच मिळते. मिळू दे, खायचं तर आहे थोडं थोडं. खाल्ल्याशिवाय का कोण राहत नाही. पण घेऊया आता, लागतेच. मुंबईमध्ये छोट्याशा घरामध्ये राहतं ते आपल्या गॅलरीमध्ये काय आपण कोथिंबीर पेरणार. कुंड्या बिंड्या लावून पेरतो, पेरायला वाटतं आता कुठं पेरणार. त्याला ऊन लागतं थोडा. इकडे कसं असे जवळजवळ बिल्डिंग असल्यावर पण ऊन नाही लागत, काही नाही. ह्याची सावली त्याच्यावर, त्याची सावली त्याच्यावर, ह्याची खिडकी समोर, त्याचा दरवाजा समोर, असं असतं. शेतकऱ्यांना आपलं बरं आहे. मोठ्या वावरात आपलं ही अशी शेती करायची, कोथिंबीर पेरायची. मला पण शेती करायला खूप आवडतं. पण आम्ही मुंबईमध्ये आलो, आमच्या गावाकडे काही नाही ना, म्हणून आम्ही मुंबईमध्ये आलो. काहीतरी करून खाता येईल मुंबईमध्ये असं. शेती करायला खूप आवडतं मला. चान्स भेटला ना मला की आपलं जा, मुलं मोठी झाली की आई म्हणायला, मुलं मोठी आई जा आता गावी जाऊन राहा, तर मी शेतीच करणार. मुलांची शेती करणार, पाण्याची हे भाजीची शेती करणार, असं छान. गाई सांभाळणार, गुरं सांभाळणार, बकऱ्या. 11 मिनिटाचा व्हिडिओ झाला आम्ही. हो, बकऱ्या नको, बकऱ्यांना लय धावतात जंगलामध्ये. बकऱ्या नको, गाई जातात, गाई पाळायच्या. गाई दूध देते, गाई चांगली असते. शेती करायची थोडीशी आपल्यापुरता, लोकांसाठी नाही, आपल्यापुरता करायची थोडी थोडी. याची कोथिंबीर खूप कवली कवली आहे. काही लोक इकडे बाकीची घेऊन हे पण करतात, चटणी करतात त्याची. घोसाळ्याची भाजी केली आहे, त्याचे भरीत केली आहे. त्याला आता पण झाकून ठेवूया आणि वाफेवरती शिजवायची. त्यांना वाफेवरती मस्त शिजेल. आता झाकण ठेवूया, छान झाल्यावर लागतात. भाजी मस्त झाली. असे त्या भाजीकडे बघून असं वाटतंय कधी खायला बसूया. छान झालंय, असं ना कुस्कडेल. मग थोडंसं हलकाचं हलवते, नाहीतर तो मोडेल ना. आमच्याकडे याला घोसाला म्हणतात. इंग्लिशमध्ये काय बोलतात हे मला माहिती नाही आहे. तुम्हाला काय माहिती असेल तर तुम्ही सांगा. घोसाला म्हणतात आमच्याकडे. आणि त्याला कांदा टमॅटो फ्राय करून, मस्त कांदा टमॅटोची भाजी करून त्याच्यात भरली आणि वाफत शिजवलं. चांगलं झालं. आणि उद्याची तयारी, चटणी करून ठेवायला, आपल्या भेंडीच्या भाजीत टाकायला, सुका खोबरा आणि लसूण वाटून ठेवायचं, म्हणजे सकाळी फोडणी घेता येईल पटकन. बाय. या जेवायला, आता आम्ही जेवतो.